नागपुर के लकड़गंज इलाके में भीषण आग लगने की घटना सामने आई है। आग की चपेट में 5 दुकानें जलकर खाक हो गई। आग शाम 7 बजे से 8 बजे के बीच लगी, जिसमें करीब 23 लाख रुपए का फर्नीचर और लकड़ी का सामान नष्ट हो गया। सूचना पर कलमना, वाटोड़ा और लकड़गंज फायर ब्रिगेड की 3 गाड़ियां मौके पर पहुंची और आग पर काबू पाया। राहत की बात यह रही कि इस हादसे में किसी की जनहानि नहीं हुई। फिलहाल आगे के कारण की जांच जारी है। लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मालधक्का रोड म्हणून ज्या आहे त्या ठिकाणी फर्निचरचे काम करणारे खूप मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचं काम चालते। अशा ठिकाणी आग लागण्याची घटना आपल्याला साधारण पावणे 8च्या दरम्यान आपल्याला माहिती पडली होती। समजल्याबरोबर आपण तात्काळ आम्ही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचलो, फायर ब्रिगेडला कॉल केला। सुरुवातीला एक गाडी आल्यानंतर, परंतु तिथे सगळ्या लाकडाच्या वखारी असल्यामुळे, लाकडाचं फर्निचरचं काम चालू असल्यामुळे, आग पसरत असल्यामुळे आपण वाटोडा आणि कळमना येथून देखील फायर ब्रिगेडच्या आणखीन 2 गाड्या बोलून 3 गाड्यांच्या मदतीने पूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे। साधारण 10 ते 12 गाळे त्यामध्ये आगीमध्ये भस्मसात झालेले, आतील फर्निचर संपूर्ण लाकडाचं फर्निचर भस्मसात झालेलं आहे। जीवितहानी नाही आहे, परंतु त्या संपूर्ण याचे नुकसान किती झालंय ते गाळे मालकांशी यांच्याशी बोलून ते ठरवता येईल, परंतु 10 ते 12 गाळे जळून खाक झालेले आहेत। आव्हान म्हणजे आपण जर त्या ठिकाणी बघितलं असाल तर गाळे एकमेकांना इतके चिटकून कंजेस्टेड ठिकाणी आहेत की कुठे आतमध्ये जायला देखील जागा नाही। फायर ब्रिगेडला आतमध्ये जी आग लागली होती तिथे पोहोचायला देखील वेळ नव्हता। लोकांनी गर्दी खूप केली होती, त्याच्यामुळे त्यांना गर्दी हटवण्यामध्ये पोलिसांचं श्रम जास्त जात होतं। जे की जिथे आगीच्या ठिकाणी आम्हाला लक्ष देण्याऐवजी गर्दीवरती जास्त लक्ष देणं जात होतं। त्यामुळे अशी कुठली घटना घडली तर सर्वात प्रथम लोकांनी तिथे गर्दी करण्यापेक्षा जागा मोकळी करून दिल्यास ज्या फायर फायटिंग इक्विपमेंट आहेत किंवा ज्या एजन्सीज आहेत त्या येऊन तिथे चांगल्या प्रकारे काम करू शकतात। तसंच दुसरी गोष्ट लक्षात आली की कोणत्याही गाळ्यामध्ये एवढे लाकडाचे साहित्य असून देखील फायर एक्सटिंग्विशरचं कुठलंही साहित्य त्यांनी स्वतःकडे बाळगलेलं नव्हतं। जर फायर एक्सटिंग्विशर साहित्य त्यांच्याकडे असेल तर अशा वेळेला जेव्हा आग अतिशय छोट्या प्रमाणात असते त्यावेळेला त्या फायर एक्सटिंग्विशरने ते विझवू शकतात। ते आज भडकण्याची शक्यता कमी असते, परंतु अशा गाळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फायर एक्सटिंग्विशर्स नसल्यामुळे ही आग भडकल्याचे लक्षात आलेले आहे। त्यामुळे लोकांना हेच सांगणं आहे किंवा गाळेधारकांना हेच सांगणं आहे की त्यांनी प्रत्येकाच्या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर ठेवावेत। तसंच तरी अशी घटना घडल्यास तिथे येणाऱ्या फायर एक्सटिंग्विशर, पोलीस यांच्यासाठी जागा मोकळी करावी, फायर ब्रिगेडसाठी मोकळी करावी। गर्दी करून उगाच त्याच्यामध्ये त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं। लकडगंज आरा मशीन मध्ये आगीची घटनाबाबत 19:45 वाजता सूचना मिळाली आणि तसेच लगेच त्यानंतर 19:45 ला लकडगंज अग्निशमन केंद्राची गाडी रवाना झाली। सेकंड टर्नआउट मध्ये वाटोळा अग्निशमन केंद्राची गाडी रवाना झाली। त्यानंतर कळमना स्टेशनची गाडी पण रवाना झाली लगेच त्यानंतर। आणि अंदाजे 5 आरा मशीन मध्ये आग लागल्याचे कळालेले आहे एक तात्पुरत्या रिपोर्टनुसार। आणि आगीमध्ये 5 आरा मशीन एकूण अंदाजे 22 ते 23 लाखाचं नुकसान इथं लोकांच्या सांगण्याप्रमाणे नमूद केलेलं आहे। आणि काही बचत पण झालेली आहे आणि संयुक्तिकपणे तिन्ही स्टेशनच्या माध्यमातून आगीवर लवकर नियंत्रण करण्यात आले आणि आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे। जनहानी तर कोणाची झालेली नाही आहे। आणि आगीमध्ये जसे नंबर 1 वर राजेश फर्निचर आहे, मालक राजेश ठाकूर आहे। नंबर 2 मेसर जमादाती फर्निचर, नंबर 3 मध्ये आहे KMC फर्निचर आणि नंबर 4 आहे यन स्टार फर्निचर आणि नंबर 5 आहे मेसर्स फरहान वूड टर्निंग वर्क। अशा एकूण 5 आरा मशीन मध्ये आग लागण्याची घटना झालेली आहे आणि पूर्णपणे आग विझवण्यात आलेली आहे। कुल मिळून 3 स्टेशनच्या गाड्या आलेल्या आहे। त्याच्यामध्ये नंबर 1 मध्ये लकडगंज फायर स्टेशन, त्याच्यानंतर वाटोडा फायर स्टेशन, त्याच्यानंतर कळमना फायर स्टेशन असे संयुक्तपणे तिन्ही स्टेशनच्या माध्यमातून आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे। मेरा नाम सैयद नाजिम अली है। मैं महल एरिया का रहवासी हूँ। मेरी जो दुकान है क्या मेरे भाई की, छोटे भाई की, ये यहाँ पे लकड़गंज में है। यहाँ पे जो है पीछे में, वो उनकी दुकानों के पीछे में कुछ शरारती तत्व जो रोज गांजा, बीड़ी, सिगरेट पीते बैठे रहते थे। कुछ हमको सुनने में आ रहा है कि उनके वो सिगरेट, गांजा पीने की वजह से, जो उनकी छोड़ी आग की वजह से ये आग लगने की संभावना बनी हुई है।
अभी तक ये चीज़ कंफर्म नहीं हुई है, लेकिन हम चाहते हैं कि प्रशासन हमारे को जल्द से जल्द ये चीज़ पे किसने ऐसी हरकत किया है कि यहाँ पे शॉर्ट सर्किट होने वाली बड़ी लाइन है नहीं, जो 3 फेज के मीटर या बड़े ओल्ड मीटर जो यहाँ पे जलते हो। यहाँ पे कैसा सिर्फ बारीक कलाकारी के जो काम वाली सब दुकानें हैं जो आर्टिफिशियल लकड़ों पे कलाकारी करती है, बाकी इसके अलावा यहाँ पे कोई बड़ी मशीनरी नहीं जलती है। कम से कम 4 से 5 दुकानें जो है ये जल के पूरी खाक हो चुकी है। एक एक दुकान के अंदर में 4 से 12 10 से 12 लाख रुपए का माल जो है पूरा जल के खाक हो चुका है। इसके अंदर में कम से कम जो है 40 से 50 लाख रुपए का नियर अबाउट माल जो है वह जल के खत्म हो चुका है। आज के तारीख में पूरे ये गरीब व्यापारियों का पूरा माल जल के खाक हो चुका है। इसके पीछे मैंने जो आपको ये कारण बताया है, जल्द से जल्द इसमें पुलिस हमारा प्रशासन इस चीज को जो कार्रवाई करते हुए इसका पीछे में किसका हाथ है क्या नहीं है, इसमें कार्रवाई करते हुए जल्द से जल्द वो ऐसे आरोपियों पे अच्छे से अच्छी कड़ी कार्रवाई करे। हम हमारे प्रशासन से यही विनती करते हैं। हमारे यहाँ का प्रशासन पूरे वर्ल्ड के अंदर में, इंडिया के अंदर में महाराष्ट्र का प्रशासन इतना फेमस है कि ऐसी ऐसी बारीक बारीक चीजें कभी भी एनी टाइम हो, रात बेरात किसने किया क्या नहीं किया, ये चीज को हायर करके पकड़ने में एक्सपर्ट है। हम चाहते हैं हमारे प्रशासन से, सिर्फ हमारी गुजारिश है उनसे कि जल्द से जल्द एहसानों में जो आग लगी है, एक सैयद राशिद अली है, एक फरहान शेख है और ऐसे एक दो और व्यापारी है जिनके नाम मुझे मालूम नहीं है, जिनका आज 40 से 50 लाख रुपए के आसपास का माल जल के खाक हो गया है।